असतील म्हणून मॅच अवधूत यांना आपण पाहतोय. हे वृक्ष मी मोठं करण्याचा खूप प्रयत्न करेल. क्या बात आहे. त्यासाठी मी म्हटलं होतं एक सामाजिक सल्ला आणि प्रत्येक त्या खेळाडूला आमच्याकडून तो एक मेसेज असेल. हे फक्त मंगलजी गरत यांच्या कुटुंबाच्या वतीनं हे जांभळीचं झाड फक्त यासाठी तुम्हाला दिले की या जांभळीच्या झाडापासून तुम्हाला भरपूर काही शिकता येईल. एकतर त्या जांभळीच्या झाडाला तुम्ही खत पाणी देत राहा जेणेकरून हे छोटंसं रोपटं जे आहे जांभळीच्या झाडाचं हे एका मोठ्या वटवृक्षामध्ये नक्कीच निर्माण होईल. त्याप्रमाणे तुमचं क्रिकेट देखील आहे. लक्षात ठेवा अवधूत, तुम्ही क्रिकेटमध्ये देखील मेहनत घ्या, संघर्ष करा आणि नक्कीच तुम्ही देखील त्या क्रिकेटच्या माध्यमातून खूप मोठे व्हाल. अवंतर धाव, व्हाईट मात्र अकाउंट ओपन. शॉट बॉल होता, अखुड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा लाईन खराब पाहायला मिळते. ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर हा चेंडू हाताळला गेला. पंच महेंद्र शिंदे सरांचा या ठिकाणी आणखीन एक व्हाईटचा इशारा. धावा झाल्यात फलकावर, त्या म्हणजे 2. एका साईडला आपण मंगलमूर्ती या टीमला पाहतोय. आज गणपती बाप्पांचा दिवस आहे आणि टीमचं नाव देखील खूप सुंदर आहे मंगलमूर्ती. ऑफ साईडला पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळायचं होतं. चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. काही चेंडू अवांतर हाताळल्यानंतर मात्र एक चांगली लाईन आणि लेंथ मात्र सापडते गोलंदाज रितेश यांना. रितेश उर्फ बबलू या नावानं जास्त प्रसिद्धी मिळवणारा हा खेळाडू आपण पाहतोय. आणखीन एक शॉट बॉल होता, पुन्हा एकदा लाईन खराब पाहायला मिळते. मग एक असं म्हणू शकतो आपण की बॅटरच्या रेंज पासून लांब राहायचं आहे. मात्र बॅटरच्या रेंज पासून लांब राहण्याचा जो प्रयत्न गोलंदाजाचा होत आहे त्याच्यामुळे मात्र लाईन देखील तितकीच खराब पाहायला मिळते. ऑफ साईडला पंच केलाय, इनफिल्डच्या वरून क्रॅकिंग स्ट्रोक खेळला गेलाय. स्ट्रगल करावं लागेल एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला, मात्र चेंडूच्या पर्यंत पोहोचू शकला नाहीये. चौकार, 4 धावा. प्लीज कॉल देतोय मी. साई ज्योत मायकोप टीम कॅप्टन, आपण आयोजकांशी संपर्क साधा प्लीज, विनंती करतोय आपणास. धावा संख्या आपण फलकावर पाहतोय 7 धावा. वारंवार त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र कुठेतरी प्रॉपर बॅट आणि बॉलचं करेक्शन झालं. शॉर्ट बॉल आणि या शॉर्ट बॉलला सरळ फेकून दिले लॉंग ऑन च्या वरून. 6 धावांसाठी 6 हिटरचा हा षटकार. वारे वारत आहेत. दुपारचं सत्र सुरू आहे. गरमागरम विकेट आहे. चेंडू आणण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत. येथील चेंडू येईल. गरमागरम ते वातावरण देखील आहे आणि गरमागरम मी म्हणेन तडकेदार, मी म्हणेन फलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कडक आणि बेधडक. त्यावेळेस मिस केला. एक चांगला चेंडू होता, अगदी पुढ्यात टाकण्यात आला होता. मात्र या चेंडूला स्विंग करायचं होतं, टर्न करायचं होतं ऑन साईडला एका मोठ्या फटक्यामध्ये, मात्र त्या ठिकाणी प्रॉपर करेक्शन नाहीये. धावा झाल्यात त्या 13. यावेळेस देखील एक चांगला फटका आपण पाहतो. स्ट्रगल करावा लागेल. कावकोडोचा फिल्डर स्ट्रगल करतोय, मात्र भरपूर लांब आहे हा चेंडू. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. यावेळेस देखील मिळेल हा एक चौकार. 4. कास्टोक खेळला गेलाय. व्ही अँगल क्रिएट करतोय. व्ही अँगल मध्ये तो आपला बॅटचा खास करून खेळण्याचा टान्स घेतोय खेळाडू. आपण जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर मागचा पाय आणि लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर पुढचा पाय मात्र टाकला जातोय आणि त्यानंतर मात्र या फटक्यावर ते आक्रमण केलं जात आहे. त्यावेळेस पुलचा फटका आहे आणि इथे देखील फिल्डर नाहीये. चेंडू स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द रूप. 6 षटकार. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल उपयोग व्हायला हवा खऱ्या अर्थानं. लक्षात ठेवा, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक प्रत्येक टीमसाठी किती महत्वाचं असतं. तर मी तर म्हणेल प्रत्येक टीमसाठी ते खूप आणि खूप आणि खूप महत्वाचं असतं. कारण प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी एकतर आपण सुरुवात करतोय त्या इनिंगची आपल्या संघाची, आणि ते जे फाउंडेशन रचायचं असतं ते फाउंडेशन रचण्यासाठी हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे षटक आहे हे खूप महत्त्वपूर्ण असतं. त्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 10 ते 15 धावा किंवा 20 धावा जर आल्या तर मी तर म्हणेल एक मजबूत फाउंडेशन रचलं गेलं टीमच्या माध्यमातून.
त्यासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक खूप महत्त्वाचं होतं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी का असतं तर ज्यावेळेस त्यांच्याकडे चेसिंग टार्गेट समोर येत आहे त्यावेळेस ते टार्गेट जर मोठं असेल तर त्या टार्गेटला लवकर फिनिश करण्याच्या माध्यमातून पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा येणं गरजेचं. निलेश येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय. धावा संख्या फलकावर झाली आहे ती 23. बिनबाद 23 धावा. लेफ्ट हँड ड्राईव्ह केलं गेलं. शॉर्टमिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर त्या ठिकाणी होता. डायरेक्ट हिट झालाय. मात्र या हिटनं काय काम फिट केलं आहे का बॅटरचं चेक करावं लागेल. इनफिल्ड अंपायरचा इशारा या ठिकाणी मात्र थर्ड अंपायरच्या दिशेनं दिला गेलाय. आमचे थर्ड अंपायर मात्र बिझी होतील. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अनिफ पटेल सरांना योग्य तो निर्णय नक्कीच दिला जाईल कारण 6 हिटर स्पोर्ट्स ही जी आपण यूट्यूब वाहिनी पाहतोय खूप चांगली क्लिअरिटी आहे. कॅमेरा वर्क देखील अतिशय सुंदर आहे. त्याच्यामुळे थर्ड अंपायरचे आमचे जे कमिटी मेंबर्स आहेत म्हणजेच अनिफजी पटेल सर आहेत हे मात्र त्यांना तितकासा त्रास होणार नाहीये. नॉट आउट. पाहू शकाल तुम्ही रिप्ले पाहू शकाल कशा प्रकारे चेंडू थ्रो झाला. डायरेक्ट हिट झाला. मात्र अगदी सुखरूप आहे. अगदी सुखरूप त्या ठिकाणी बॅटर निहिल हार्दिक आणि निहिल ही जोडी आपण पाहू शकाल. रिप्ले वारंवार रिप्ले आपण पाहू शकाल. 6 हिटर स्पोर्ट्स स्विच हिट खेळायचं होतं आणि अगदी चेंडू होता पुढ्यात. अंदाज घेता आला नाहीये आणि इथे मात्र दांडी गोल. बॅटर त्या ठिकाणी वाजवतोय मिस्टर हार्दिक. म्हणजे मी तर म्हणेल हार्दिकचं खऱ्या अर्थाने केलं. हार्दिक हार्दिक स्वागत गोलंदाजानं. हार्दिक वेलकम टू डग आउट. काय चेंडू टाकला गेला. एक सटीक यॉर्कर ज्याला म्हणतात ना परफेक्ट यॉर्कर. पाहू शकाल तुम्ही रिप्लेच्या माध्यमातून 6 हिटर स्पोर्ट्स या चॅनलनं खरोखरच सगळ्या गोष्टी अगदी नीटनेटक्या प्रमाणे दाखवल्यात. काय तो चेंडू टाकला गेला होता. फुलर लाईन चेंडू होता आणि दोन्ही पायाच्या मधून मात्र चेंडू निघून गेला. दांडी गुल. ही सगळी क्लिअरिटी तुम्ही 6 हिटर या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकाल आणि त्या कारणास्तव मात्र या चॅनलला या संपूर्ण पंचकृषीमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये पसंती देखील आहे आणि प्रसिद्धी देखील आहे. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 24 आणि नक्कीच क्लिंग बोल्ट बॅक टू बॅक. आणखीन एक धमाका. दांडी 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 गुल. मी तर म्हणेल साहिल आला आणि साहिल मात्र त्याच पावली परत गेला. म्हणजे आज गणपती बाप्पांचं आगमन आहे. काहींच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो तर काहींच्या घरी 5 दिवसाचा असतो. हा बाप्पा मात्र 1.5 दिवसाचा होता. आला आणि तसाच मात्र निघून गेला. आणखीन एक विकेट. क्लिंग बोल्ट दांडी गुल. 5 स्टंप जवळजवळ ती मोजले तर 3 स्टंप होतील इतक्या लांब तो स्टंप फेकलं गेलाय. एक गोलंदाजी आहे. सटीक यॉर्कर मारा. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर सिंगल. त्यानंतर डॉट. त्यानंतर मात्र डब्ल्यू शोधलाय. त्यानंतर एक आणखीन डब्ल्यू शोधलाय. आणखीन एक डब्ल्यू जर शोधला तर नक्कीच मी तर म्हणजे www.nilesh.com ही आपली एक वैयक्तिक वेबसाईट हा गोलंदाज सुरू करू शकेल. 24 धावा 2 फलंदाज बाद. आपण स्थिती पाहतोय. सुरुवात चांगली केली नो डाऊट. हार्दिकने चांगली सुरुवात केली होती. 20 धावा आपण हार्दिकच्या बॅट मधून पाहिल्या. 7 चेंडू आणि 20 धावा. आणि त्यानंतर मात्र कुठलाही खेळाडू जास्त वेळ विकेटवर काढू शकला नाहीये. मात्र तेज तरार तिखट मारा हा आपण पाहतोय गोलंदाज निलेश यांचा. सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाज ऑन हॅट्रिक वर. एक डब्ल्यू शोधलाय. दुसरा देखील डब्ल्यू शोधलाय. लेजेंडरी गोलंदाज आहेत. 40+ आहेत लक्षात ठेवा. पहिला डब्ल्यू. दुसरा डब्ल्यू. गोलंदाज ऑन हॅट्रिक वर. तिसरा नाही. या चेंडूला फक्त सॉफ्ट हँड ड्राईव्ह केलं ऑफ साइडला. चांगला चेंडू. तिसरा डब्ल्यू शोधता आला नाहीये. मात्र काय गोलंदाजी. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. जो अनुभव आहे
ज्याप्रमाणे आमच्या किनीनं म्हटलं की एक लिजेंडरी आहेत 40+ खेळाडू आहेत, म्हणजे भरपूर उन्हाळे पावसाले मी तर म्हणेल निलेशनं पाहिलेत. तुमचीच टीम आहे का? ओके किनी, क्या बात आहे, क्या बात आहे. आणखीन एक चांगला चेंडू फ्रंटला आला होता, पॉपिंग रिचच्या अगदी पुढे 2 पावलं सरसावला होता. त्यानंतर या चेंडूला मिडल घ्यायचं होतं, मात्र चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. वेल डन, व्हेरी नाईस. अप्रतिम आणि दर्जा उंचावणारी गोलंदाजी, अनुभव पूर्णपणाला लावला गेला. अनुभवाचे बोल त्या ठिकाणी आपण पाहिले. गोलंदाज निलेश यांचे 2 चेंडू डॉट, 2 विकेट आणि 2 रन, 2 धावा त्या देखील सिंगल. या आपण गोलंदाजीचा आपण आलेख पाहिला निलेश यांच्या. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. पलकावर धावा आपण पाहतोय 25. 2 गडी बाद झाले आहेत, ते म्हणजे जागमाता रावले या टीमचे. दसाजी घरत साहेब माझी खेळाडू आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या आपण करूया यथोचित शब्द सुमनाने स्वागत. वेलकम दशरथजी, आगतम स्वागतम सुस्वागतम. आपलं यंगस्टर्स मागणे चषक 2025 मध्ये हार्दिक 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 स्वागत. 25 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. मला वाटतं हा जवळपास रितेश यांचा दुसरा स्पेल असेल. फुल टॉस चेंडू होता या ठिकाणी, मात्र कदाचित थोडंसं डीप होतं चेंडू. जी लँडिंग झाली, जी पिचिंग जी आपण पाहिली चेंडूची, थोडंसं डीप पिचिंग पाहिली, मात्र काय चेंडू टाकला गेला, चांगला चेंडू हाताळला गेला. एक जिसे फुल टॉस होता आणि कदाचित मित्र म्हणेल जी फलंदाजाची उंची कमी आहे या कारणास्तव. त्यानंतर आपण पाहिलं तर थोडंसं बॉडी देखील खाली वाकवली गेली होती. गुडघ्यावर ते अगदी संपूर्ण आपल्या शरीराचा बॅलन्स त्या ठिकाणी पाहिला होता आपण बॅटरचा. पुढे आला, फ्रंटला घेतलं चेंडूला, पुढे घेतलं चेंडूला, ऑन साईडला ऑन द राईट चेंडूला खेळलं गेलं. एकच धाव या ठिकाणी मिळेल. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 26. चला यावेळी आपण दशरथजींच्या शुभ सन्मानाच्या दिशेनं दशरथजींचा आपण या शुभ सन्मान करूया. 26 धावा, 26 जानेवारी. सगळ्यांना आठवत असेल आज मात्र या महिन्याचा पहिला दिवस. आता 26 आकडा 26 जुलै विसरता कामा नाहीये. यावेळेस चेंडू हवा के साथ साथ घटा के संग संग निकल चला, बाउंड्री लाइन के बाहर. 6 षटकार. सर्वात लांब दशरथजी घरत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, माईची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन दशरथजींचं स्वागत. वेलकम दादा, तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी यंगस्टर्स क्रीडा मंडळासाठी 1000 रुपयाचं धनादेश आलाय. त्यांचं देखील मनापासून आभार. ISPL प्रमाणे जरी ते एखादा नियम लावला असता तर हा कदाचित 9वा होता. 9 धावा मिळू शकल्या असत्या. किती लांब षटकार मारला. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न होता. काय चेंडू टाकला गेलाय. वापसी करतोय. एक षटकार आल्यानंतर एखादा डॉट बॉल, मनोबल वाढवण्याचं काम गोलंदाजाचं करतोय, लक्षात ठेवा. आणि ते काम मात्र या डॉट बॉलनं केलंय. धावा झाल्या ते 32. 32 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. यावेळेस पॉइंट रिझर्व मध्ये चेंडूला कट केलं होतं, मात्र फिल्डर आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन साठी. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, चांगली फेकी त्या ठिकाणी आपण पाहिली. यावेळेस थांबून ठेवलं, जकडून ठेवलं, दोन्ही बॅटरना जागेवर उभं राहावं लागलं. करण आहे त्या ठिकाणी आणि खरोखरच एक जबरदस्त थ्रो त्या ठिकाणी आपण पाहिला करण यांचा. खऱ्या अर्थाने गोलंदाजाला जी साथ हवी असते ती क्षेत्ररक्षकाची, ती जर त्याला सापडली गेली, लाभली गेली तर मात्र तो उत्तरार्ध एक चांगली प्रगती करत असतो. यावेळेस थोडीशी मिसफीट झाली होती आणि या मिसफीटचा फायदा मात्र त्या ठिकाणी घेतला गेला. 2 धावा कंप्लीट. धावा झाल्या त्या 34. यंगस्टर्स चषक मागणे 2025. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. 6 इटर स्पोर्ट्स या युट्यूब चॅनल सोबत जुडलेल्या सर्व मायबाप श्रोत्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. तुम्ही जर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर
सिक्स सीटर स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खास करून उद्याच्या दिवसामध्ये सिक्स सीटर स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीच्या वतीने मला वाटतं काहीतरी भेट वस्तू देखील आहे. जास्त सबस्क्रायबर झाले तर त्या सबस्क्रायबर प्रेक्षकांना चला घाई करा, टीम मीटिंग करू नका, वेळेकडे लक्ष द्या प्लीज, विनंती करतोय. तीन षटक पूर्ण 34 धावा या फळकावर आपण पाहतोय. दुपारची वेळ आहे, थोडस वातावरण या ठिकाणी आपण गरम पाहू शकाल, ऊन थोडीशी तापल्यात, मात्र प्रेक्षकांना देखील दिलासा देण्यासाठी या संपूर्ण मैदानावर एक सुंदर अशा शामी येण्याची मी तर म्हणेल बंदोबस्त केला आहे. एक संपूर्ण मंडप आहे या मैदानाच्या चहो बाजूला, जेणेकरून जे प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येत आहेत त्यांना देखील त्या सावळीचा आनंद घेता येईल आणि या स्पर्धेचा देखील आनंद घेता येईल. 34 धावा फलकावर लागल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण चौथं षटक करण्यासाठी गोलंदाजाला पाहतोय मिस्टर आशिष. यावेळेस हा खणखणीत म्हणजे जो साऊंड आपल्यापर्यंत पोहोचला गेला त्याप्रमाणेच म्हटलं मी की हा खणखणीत षटकार 6. रिप्ले पाहू शकाल आपण, का स्ट्रोक खेळला गेला अगदी मिडल ऑफ द बॅट, म्हणजे बॅटचा जो स्वीट स्पॉट जो असतो तो स्वीट स्पॉट्स वर हा चेंडू अगदी लागला गेला. सुरेख फटका. कारण 5 ओव्हरच्या मॅचेस आपण खेळतोय, दुपारची वेळ आहे आणि हवा ही मैदानाच्या आतमध्ये किती वेगानं वाहत आहे आपण एक अंदाज जर बांधायचा गेला तर माझ्या मते नक्कीच 80 ते 90च्या ती वेगानं पर किलोमीटर ती हवा वाहत असेल. यावेळेस फुल टॉस होता, मात्र बीमर हा पंचांना घोषित केलाय. इथे मात्र हा देखील चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. बीमर तळला गेलाय आणि यस बाउंड्री लाईन चेक केली जाईल का? ओके 6 आहे, पंचांना बाउंड्री म्हटलं होतं. 6 धावा आहेत पंच. काय स्ट्रोक खेळला गेलाय, हुकचा फटका आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चुकीचा चेंडू हाताळला गेला. कदाचित कांद्याला अतिरिक्त जोर द्यायचा विचार असेल, या कारणास्तव ती लाईन सापडली नाहीये. भीमर चेंडू हाताळला गेला आणि कधी कधी काही भीमर चेंडू असे असतात ना की आपल्या टीमला बिमार करून जातात, लक्षात ठेवा. तशातला हा भीमर होता, कारण हा चेंडू अवांतर देखील आहे, नो देखील आहे, प्लस हा चौकार देखील आहे. म्हणजे या टीमला मिळतं त्या 5 धावा, असं 6 माफ करा षटकार देखील आहे, म्हणजे टीमला मिळतात 7 धावा. सत्तेचाळीस धावा. फ्री हिट, हेलिकॉप्टर फिरलं गेलं, पंखे फिरली गेली. त्या ठिकाणी आमचे पंच विशाल नाईक यांची रनबप रनवेमध्ये थोडीशी गफलत त्या ठिकाणी होताना पाहतोय आपण. चुकी झाली, त्यामुळे हा डेड बॉल करार दिला गेला. लायसन्स पूर्णपणे आहे खुलेआम खेळण्यासाठी, फलंदाजासाठी कसेही खेळा. फ्लाइट दिली होती, जसा चेंडू बॅटवर आला तसं प्रत्युत्तर देखील बॅट मधून दिलं गेलं. यावेळेस देखील आणखीन एक मोठा फटका, चेंडू सरळ लँड होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बिग हिट षटकार 6. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खतरनाक, खरोखरच खतरनाक स्ट्रोक खेळला गेला. मंथन एका साईडला आमच्याकडे कणखर आवाजाचे समालोचक मंथन करत आहेत आणि त्या ठिकाणी मात्र कणखर स्ट्रोक खेळले जात आहेत मंथन कडून. नावातच आहे मंथन. धावा झाल्यात. नयन माफ करा, नयन मारतोय, माफ करा. हा 4था षटकार असू शकेल का? यस, बॅक टू बॅक चौथा धमाका. 4 चेंडू 4 षटकार. नयन कडून नेत्रदीपक, नयन रम्य असं म्हणे चित्र पाहतोय. नेत्रदीपक अशी आपण ही खेळी पाहतोय. 4 चेंडू 4 षटकार. संघ पोचला गेला 59 या धावसंख्येवर. हा रेकॉर्ड असेल. चौकारांची माफ कर षटकारांची मात्र चौकडी उभी केली आहे.
मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत, हा कॅच होईल का, हा कॅच होईल का, हा कॅच होईल का, नाहीये, कॅच झालाय त्या ठिकाणी ड्रॉप. थोडस जगलिंग झालं होतं त्या ठिकाणी. एकदा नाहीये, दोनदा नाहीये, तर अगदी तीनदा संधी आली होती फिल्डरकडे, मात्र ती तिसरी संधी देखील गमावली गेली. हा कॅच खूप महत्वपूर्ण होता. सेट बॅटर आहे त्या ठिकाणी नयन, आणि ज्याप्रमाणे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू केले नयननं, ती बॅटिंग कुठेतरी थांबवायची होती, आणि ह्या कॅचनं हा जर कॅच कॅरी केला असता तर कदाचित ती नयनची बॅटिंग थांबली गेली असती. यावेळेस देखील इथे देखील चेंडू थांबणार नाहीये. कदाचित या मित्र मंडळ टेनेक्स या बॉलला कदाचित पंख फोडलेत नयन, की तो जमिनीवरचा प्रवास करत नाहीये, सरळ हवाई प्रवास करतोय. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल आणि तब्बल 67 धावा. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये, आणि या चौथ्या षटकातील मला वाटते अजूनही एक चेंडू शिल्लक. इथे देखील उंची जास्त आहे, लँडिंग खूप महत्वपूर्ण असेल. नाहीये इथे, मात्र चेंडू वन बॉन्स निघून जातोय. मात्र काय फटकेबाजी, काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. आशिष यांच्या अगेन्स्ट मात्र नयनकडून नयनरम्य खेळी पाहिली, नेत्रदीपक खेळी पाहिली. सलग आपण जवळपास 4 षटकार, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 5वा आणि मात्र हा 6वा चौकार. तब्बल हे आपण षटक पाहिलं, 35 धावेचं आपण हे षटक पाहिलं आशिष यांचं. नयन पोहोचतोय, वैयक्तिक धावसंख्या आपण नयन यांची पाहिली तर जवळजवळ मला वाटतं 38 धावसंख्येवर नयन खेळतोय. काय बॅटिंग साकारले, 10 चेंडू 38 धावा, म्हणजे 380 आपण स्ट्राईक रेट नयन यांचा पाहिलाय. सुरेख बॅटिंग, अफलातून बॅटिंग साकारली गेली. धावा झाले त्या 74, माफ करा 71. करण येतोय. क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थाने लाजवाब केलं होतं, सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं पॉइंट रिझर्व मध्ये याच करणनं, आणि ते मात्र स्लॉग ओव्हर हाताळण्यासाठी येतोय. बॅटिंग स्ट्रोक म्हणायचं गेलं तर मॅन फ्रॉम हरणाला मिस्टर प्रशांत घरत कॉपी बुक स्टाईल मध्ये स्ट्रोक खेळला गेला. लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी 6. निहिल किणी पीडीटीएल ला मात्र मालिकावीर पुरस्काराने घेतला होता, आणि यावेळेस मी मालिकावीर पुरस्कार का घेतला होता हे मात्र प्रेक्षकांना दाखवून देतोय. काय स्ट्रोक खेळला होता, बैटिक स्ट्रोक, म्हणजे अशा प्रकारचे आपण फटके बऱ्याचदा खेळूना खेळताना पाहिलेत. प्रशांत घरत असू द्या, कृष्णा सातपुते असू द्या, लक्ष ठेवा अशा प्रकारचे फटकेबाजी आपण पाहिले त्यांच्या पॅटमधून, आणि ते मात्र क्लास स्ट्रोक खेळला गेला. बैटिक स्ट्रोक अगदी चेंडूला मिडल घेतलं गेलं, संपूर्ण आपल्या बॉडीचं जे बॅलन्स आहे ते गुडघ्यावर मात्र ते ओझं टाकलं गेलं, आणि तो स्ट्रोक बैटिक स्ट्रोक म्हणजे घुटना टेक और सिक्सर देक अशा प्रकारे स्ट्रोक तो खेळला गेला. धावा झाल्या त्या 79 धावा फलकावर लागल्या जात आहेत. शपल झाला होता यावेळेस एम एस स्टाईल मध्ये स्ट्रोक खेळला गेला, मात्र तितकं क्षेत्ररक्षण देखील चांगला पाहायला मिळत नाहीये. कदाचित हा दबाव असू शकेल. धावसंख्येचा डोंगर समोर आला आहे, तो म्हणजेच मंगलमूर्ती विरातन या टीम समोर. मात्र असं नाहीये की जरी 100 झाला तरी धावसंख्या चेस होऊ शकणार नाहीये. दुपारची वेळ आहे, हवेचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहत आहात, त्याच्यामुळे धावसंख्या चेस होऊ शकेल. बॅटचा टो लागतोय, चेंडू हवेत आहे, आणि गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॅच कॅरी करतोय. फलंदाज बाद, इनिंग संपली गेली. निहाल यांची मात्र ही इनिंग निहिल यांची मात्र ही इनिंग संपली गेली. एकूण आपण खेळी पाहिली निहिल यांची, तर 10 चेंडू, आणि 10 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 19 धावा या निहिलनं बनवल्या. त्याच्यामध्ये आपण 2 षटकार हे निहिल यांच्या बॅट मधून पाहिले. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. साई
आणि साई यांच्या माहितीसाठी अजूनही 2 चेंडूंचा खेळ या इनिंग मधील शिल्लक आहे. ऑफ साईडला प्रॉमिसिंग, ऑन साईडला प्रॉमिसिंग स्टॉक पॉईंट मिळत नाहीये. चेंडू टॅप होतो त्या ठिकाणी, फक्त सिंगल मिळेल. इथून फक्त सिंगल फक्त प्राप्त केला जाईल. बऱ्याच वेळानंतर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं नयन जो होता त्याला मात्र आता या अंतिम चेंडू मध्ये मात्र स्ट्राईक प्राप्त होते. धावसंख्या 82, 82. षटकार आला तर 86, चौकार आला तर 88 होतील. काय बात आहे. यावेळेस इनसाइड आउटचा फटका मात्र डीप मध्ये कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे केले गेले आहे. चांगला थ्रो नॉन स्ट्राईक एंडला देखील पाहायला मिळतोय. मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील अगदी जबरदस्त. शेवटच्या चेंडूवर या 2 धावा कंप्लीट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 5 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण फलकावर धावा पाहतोय. त्या 84 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. त्या म्हणजेच जागमाता रावले या टीमनं आणि जवळपास विजयासाठी 85 धावांचं आव्हान हे ठेवलं आहे मंगळमूर्ती विरातन या टीमच्या. 30 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 85. एक खूप मोठे टार्गेट आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं होतं ना मगाशी की पॉवर प्लेचं हे षटक जे आहे हे पॉवर प्लेचं षटक या दोन्ही टीमसाठी का महत्त्वपूर्ण असतं. एकतर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी खास करून फाउंडेशन एक मजबूत व्हावं, त्या कारणासाठी ती एक तुमची चांगली स्टार्ट व्हावी, त्यासाठी मात्र हे षटक खूप महत्त्वपूर्ण असतं. त्यानंतर एक मोठी धावसंख्या जेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम समोर येते त्यावेळेस त्या मोठी धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल तर एक सुरुवात त्या टीमकडून चांगली व्हायला हवी. म्हणजे जेणेकरून आपण जी धावसंख्या पाहतोय 85 धावा ज्या करायच्या आहेत तर या 85 धावा करताना मात्र एक चांगली सुरुवात व्हायला हवी. त्यासाठी मात्र या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा योग्य तो वापर व्हायला हवा. म्हणजे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळपास 15 ते 20 धावा एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकू. त्या ठिकाणी ती म्हणजेच जागमाता रावले या टीमची मात्र ती सुरुवात व्हायला हवी, तो प्रयत्न करायला हवा. तर मात्र हे या टार्गेट पर्यंत पोहोचू शकाल. कारण क्रिकेट आहे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या लक्षात ठेवा लहान किंवा मोठी नसते आणि कुठलीही धावसंख्या सोपी आणि कठीण नसते. त्याच्यामुळे काय घडेल या मॅचचा रिझल्ट काय येईल नक्कीच ज्यावेळेस या पुढच्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेस समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. इन्व्हाइट करतोय कमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक, पालघरचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचे समालोचक मंथनजी गर्द यांना. चला 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. नाण्याची एक बाजू आपण पाहिली तर 5 षटकांमध्ये अगदी भक्कमपणे ती बाजू आपल्याला पाहायला मिळाली. 5 षटकांमध्ये आपण पाहिलं तर धावा या बनवल्या गेल्या. 84-85 धावांचं मोठं टार्गेट सेट केलं गेलंय. आता त्या टार्गेटचा पाठलाग करण्याकरिता 2 फलंदाज आपण आता पाहतोय तर मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय रितेश अर्थातच बबलू आणि त्याच्या समवेत आहे रितेश आणि शैलेश अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही पॉवर पॅक बॅटर म्हणून त्यांना पाहिलं जातं. विराटनला बिलॉंग करणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र कशा प्रकारे खेळता येईल इतिहासामध्ये खूप काही चांगली कामगिरी तुम्ही केली आहे
परंतु आता या मोठ्या टार्गेटचा सामना कशा प्रकारे तुम्ही कराल याकडे मात्र आता संपूर्ण विराटांचं तुमच्या पाठीराख्यांचं लक्ष लागून राहिलंय. कारण समोरचा संघ जर आपण पाहिला तर तो देखील एक तुल्यबळ संघ आहे. मागील वर्षामध्ये आपण पाहिलं तर जागमाता रावळे या संघानं खूप चांगलं क्रिकेट यंगस्टर माकणे या स्पर्धेमध्ये केलं. शिस्तप्रिय संघ म्हणून त्या संघाला ओळखलं देखील गेलं आणि त्याच्याचमुळे आमच्या संपूर्ण आयोजकांनी कार्यकारिणीने मात्र निर्णय घेतला, शिस्तप्रिय संघ ठरला आणि त्याच्याचमुळे यंदाच्या वर्षामध्ये जे शुल्क आहे प्रवेश शुल्क ते मात्र या संघाकडनं मात्र घेतलं जाणार नाही. स्टार्ट ऑफ द सेकंड इनिंग, पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवरती डंका वाजवला जातोय की काय गोलंदाजाचा, असं दृश्य जरूर पाहायला मिळालं. चांगले एफर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक हार्दिक तिथे होते. खूप लांब चेस होता परंतु आपण पाहिलं तर चेंडूपर्यंत पोहोचले देखील होते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर आखूड टप्प्याचा बॉल होता अगेन्स्ट टर्न. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर खेळलं जरूर आणि क्षेत्ररक्षक हार्दिक अगदी वेगाने मात्र खूप लांब चेस होता, चेंडूपर्यंत पोहोचले परंतु झेल काही होऊ शकला नाही. रितेशला इथे आपण पाहतोय तर एक जीवदान जे आहे ते मात्र पाहायला मिळतंय. 2 धावा झाल्यात फलकावर. षटकातील दुसरा बॉल, इथे मात्र आपण पाहतोय चेंडू बराच बाहेर ऑफ स्टंपच्या पाहायला मिळतोय. वाईटचे संकेत महेंद्र सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचे पंच, विद्यमान पंच आपल्याला लाभले गेलेत. विशाल नाईक सर, हनीफ पटेल सर आणि महेंद्र शिंदे सर. अतिशय सुंदर असे हे पंच आपल्याला लाभले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती हिमेश. इथे मात्र पॉवर पॅक फटका, पॉवरफुल शॉट, अप्रतिम दर्जेदार षटकार, 6 धावा. हा पॅटर्न बबलूचा आहे आणि याच विस्फोटक खेळीसाठी ओळखला जातो. याचा पॅटर्नच हटके आहे. या 6 धावांनी आपण पाहतो तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 9 धावा, 9 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती हिमेश. 2 चेंडू हिमेशने टाकले जरूर परंतु एक्सपेन्सिव्ह ठरले ते दोन्ही चेंडू. 9 रन आतापर्यंत या 2 चेंडूंमध्ये मोजले आहेत हिमेशच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण की पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बबलूला थांबवणं हे गरजेचं आहे. या षटकातील पुढील बॉल, इथे मात्र पुन्हा एकदा अजून एक काउंटर अटॅक लागोपाठ येतो दुसरा. बिग हिट फॉर 6, षटकार, 6 धावा. फटका पाहायला मिळाला रितेश बबलूच्या बॅटमॅनना. 2 बॉलवरती 2 उत्तुंग षटकार आले आहेत. धाव संख्या जर आपण पाहिलं तर मंगलमूर्ती विराथन या संघाची आता झाली आहे धाव फलकावरती 15, 15 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती हिमेश. आता हिमेशला मात्र आपण पाहिलं तर बबलूने विचार करण्यास भाग पडले ओव्हर द विकेटने. षटकातील चौथा बॉल, इथे मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. विकेट कीपर चेंडू खाली, कुठलीही चुकी इथे केली नाहीये कीपरने. अगदी चांगलासा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. रितेश गॉन बॅक टू द डगआउट. पेश केली जरूर. मोठे फटके खेळले परंतु संयमानं खेळणं हे देखील तितकंच महत्वाचं होतं. पेशन्स बाळगणं गरजेचं होतं. फक्त आक्रमकता तुमच्याकडे असून चालत नाही तर तुम्हाला शांत चित्ताने खेळणं गरजेचं होतं. खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं होतं. इथे मात्र विकेट गेली. झेलचितच्या माध्यमातून नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती तुषार. षटकातील 5वा बॉल हिमेश घेऊन तयार. इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे. इनफिल्डच्या वरच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पुढे सरसावले होते. 2 धावा पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या आपण आता पाहतोय मंगलमूर्ती विराथन या संघाची झालेली आहे धाव फलकावर 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड.
हिमेशने मात्र कमबॅक जरूर केला, कारण की एका क्षणाला आपण पाहिलं होतं रितेशची बॅट बोलू लागली होती, त्याचा मात्र अडसर त्यानं दूर केलाय. षटकातील शेवटचा बॉल, इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल, पॉवर जनरेट केली आहे, दर्जेदार अप्रतिम फटका, षटकार, 6 धावा. शेखरजी किणी मात्र आम्हाला दर्शवत आहेत आमचे गुणलेखक. कंपॅरिझन जर आपण पाहिलं मागील इनिंग मध्ये जेव्हा जागमाता रावळे संघ बॅटिंग करत होता त्यावेळेला देखील पहिल्या षटकानंतर त्यांच्या 23 धावा होत्या आणि याही वेळेला देखील आपण पाहतो स्कोर कार्ड वरती 23 धावा लागल्या गेलेल्या आहेत. म्हणजे सरासरी जर आपण पाहतो तर योग्य प्रकारे ही पाहायला मिळते दोन्ही सत्रांमध्ये. पहिल्या षटकानंतर पहिलं षटक आपण पाहिलं, 23 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. आता दोन्ही फलंदाज नव्याने आपल्याला क्रीज वरती पाहायला मिळत आहेत, शैलेश आणि तुषार. आपण पाहत आहात यंगस्टार चषक माकणी 2025 दिवस 4. उद्याचा दिवस हा शेवटचा आणि अंतिम दिवस असणार आहे आणि उद्याच्या दिवसात संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला समजेल की या ट्रॉफीवरती या चषकावरती कुठल्या संघाचं नाव हे कोरलं जाईल. त्याकरता ही झुंज शर्तीचे प्रयत्न हे प्रत्येक संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला रावळे टीम जास्त वेळ तिथे घेऊ नका. पहिलं षटक झालं, पहिल्या षटकानंतर 23 धावा फलकावरती झाल्या. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती नील. यंदाचा हंगाम खूप चांगल्या प्रकारे गाजवलेला आहे निहिल किणी याने. PDPL आपण पाहिलं होतं, तिथे मात्र बाईक वरती स्वार होताना निहिलला आपण पाहिलंय आणि तोच निहिल आता गोलंदाजी मार्क वरती येतोय. षटकातील पहिला बॉल, अगदी चांगला बॉल, स्विंग अँड मिस, मात्र डाऊन द लेग जाताना पाहायला मिळालाय. हरेश्वर किणी यांचे सुपुत्र आहेत आणि हरेश्वर किणी यांना देखील अभिमान आहे, कारण की त्यांचा पुत्र आज आपण पाहतोय तर पालघर डहाणू टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं स्थान मात्र आपल्या खेळांना मात्र निर्माण करताना आपल्याला दिसतोय आणि प्रत्येक वडिलांसाठी हे अभिमानास्पद गोष्ट असते. तुम्हाला आई वडील आपला परिवार सपोर्ट करतं, परंतु त्या सपोर्टला तडा जाणार नाही असं कोणी कधी वागायचं नाहीये. परंतु आज आपण पाहतो अभिमान आहे नील बद्दल. चांगलं क्रिकेट, इथे मात्र अगदी चांगला फटका, नो लुक शॉट इथे पाहायला मिळालाय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, चेंडू गेलाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. अगदी चांगला फटका होता, पायावरती टाकला होता. त्या चेंडूला मात्र फलंदाजाने ओळखलं आणि आपल्या अंदाजात शैलेशने खेळलं चौकाराच्या स्वरूपात. या चौकाराच्या सहाय्याने मंगलमूर्ती विराथन या संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 28. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय, परंतु कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. स्वीपर कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय, 2 धावा मात्र रोखणार नाहीयेत. बघा रितेश बाद जरूर झाला असला तरी पण हे दोन्ही फलंदाज जाणून आहेत की आपल्या धावा मोठ्या प्रमाणामध्ये जमवायच्या आहेत आणि त्याच्याचमुळे हे गोलंदाजांच्या विरोधामध्ये हल्ले हे चढवले जात आहेत. शैलेशने आतापर्यंत 2 चेंडू खेळलेले आहेत, 6 वरती नाबाद आणि तुषार देखील त्यांना चांगली साथ देत आहेत. ते देखील 2 चेंडू खेळलेत आणि 8 वरती आहेत नाबाद. 30 धावा झाल्यात फलकावरती. षटकातील तिसरा बॉल, इथे मात्र इनसाइड आउटचा फटका, अगदी वेगाने खेळला जरूर, परंतु क्षेत्ररक्षक तिथे हार्दिक होते, कुठलीच चुकी केली नाहीये. अगदी चांगलासा झेल टिपलाय, विकेटचं झालंय पतन. शैलेश गॉन, बॅक टू द डगआउट. हे तर रितेश आणि शैलेश 2 सलामीवीर तंबूच्या आसऱ्यात परतले आहेत. आता 99 दाखल झालेले आहेत. कर्णधार स्वतः आता मैदानात येत आहेत. नयन, आता नयनला मात्र खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं आहे. क्षमता नयनकडे देखील तितकी आहे, पोटेन्शियल भरपूर आहे, परंतु आता तुम्हाला सिद्ध करावं लागेल.
कारण की आता विकेट नंतर थोडंसं दडपणमय स्थिती ही जरूर पाहायला मिळते. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा निहिल तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु निहिलने जणू काही फलंदाजाला ओळखलं असावं आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं तर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. कुठल्याही प्रकारची धाव तिथे मिळाली नाहीये. धाव संख्या अजूनही आपण पाहतोय तर स्थिरावली गेलेली आहे धाव फलकावरती 30 वर. 4 बॉल झालेले आहेत. चारीच्या चारी चेंडू आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे हाताळलेत निहिलने. षटकातील 5वा बॉल. पुन्हा एकदा मध्ये येणारा हा चेंडू होता, त्याला मात्र फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू गेला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत हार्दिक आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि त्यावेळेला मात्र आपण पाहतोय तर 2 रन जे आहेत ते अतिशय वेगानं चपळाईतनं पूर्ण केल्यात आणि या 2 धावांच्या सहाय्याने धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 32. 19 चेंडू आता बाकी आहेत आणि खूप लांबचा पल्ला गाठायचे. 53 धावा या अजूनही बनवायच्या आहेत. 19 balls and 53 runs, 53 more runs required to win. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा निहिल तयार. वॉट बॉल, स्लो ओव्हर वन, स्लो बाउन्सर तिथे पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातात गेलाय आणि या डॉटने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर मंगलमूर्ती विराथन या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 32. थँक्यू डीजे कॅन्डी. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही बनवायचे आहेत. मंगलमूर्ती विराथन या संघाला 53 धावा. चला जास्त टीम मीटिंग करू नका. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. 2 संघ हे समोरासमोर खेळताना आपल्याला दिसणार आहेत. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत उज्ज्वल संघ मताणे आणि त्यांच्या विपक्षमध्ये त्यांच्या विरोधात खार्डी. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना मी विनंती करीन की आपण टॉस करण्याकरिता प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचंय. 2 षटकं झालेली आहेत. 32 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. आता तुषार आणि नयन यांना वेगानं मात्र धावा जमवाव्या लागतील. आणखी चेंडू आणि धावांमधील अंतर जे आहे ते आता खूप मोठ्या फरकानं बदलताना दिसतंय. 18 बॉल बाकी आहेत आणि 53 धावा बनवायच्या आहेत. आता 2 फलंदाजांच्या माध्यमातून चर्चा काहीतरी झाली आहे. काय स्ट्रॅटेजी आखली आहे, काय रणनीती, काय योजना आखली गेली आहे ते पाहूया आता पुढील चेंडूंमध्ये. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाज देखील आपण पाहतात गोलंदाजी मार्क वरती नयन. पहिला बॉल षटकातील खूपच बाहेर टाकला गेलेला आहे आणि पंचांचे दोन्ही हात समांतर आलेत आणि वाईटचा सिग्नल देखील दिलाय. या वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 33. इथे मात्र स्लॉकचा फटका जरूर पाहायला मिळतोय. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. षटकार. अगदी चांगला फटका इथे तुषारच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. 39 धावा या आपण पाहतोय धाव फलकावरती. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती नयन. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन तयार. गोलंदाजी मार्क वरती नयन. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय काय कमालीचा कॅच घेतलाय. अतिशय सुंदर नेत्रदीपक विकेट. येणाऱ्या फलंदाजाला विनंती करीन की बाद झालेला फलंदाज 30 यार्ड क्रॉस करणं नाहीये.
त्या अगोदर तुम्हाला आतमध्ये येणं अनिवार्य आहे. झेल आपण पाहू शकाल काय कमालीचा कॅच घेतला. फ्लॅट जरूर खेळला होता फटका, परंतु क्षेत्ररक्षक हार्दिकचं कौतुक करावं तितकं कमी आहे. बघा जागमाता रावळे संघ जर आपण पाहतोय फलंदाजीमध्ये देखील चांगली किमया त्यांनी साध्य केली. बॉलिंग देखील आपण पाहतोय गोलंदाज चांगल्या प्रकारे करतायत आणि क्षेत्ररक्षण देखील उत्तम दर्जाचं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे सर्व डिव्हिजन मध्ये आपण पाहिलं तर खूप चांगली कामगिरी आतापर्यंत जागमाता रावळे संघ करताना दिसतोय. नवीन फलंदाज यश दाखल झाले नव्याने. इथे मात्र खूपच बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. वाईटचे संकेत पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालेत आणि या वाईटच्या मदतीने आपण आता पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, तिथे झेल पुन्हा होईल का, परंतु हाताला लागून चेंडू जातोय. पंचांचा सिग्नल काय येतोय ते आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. यस, इट इज 4. चौकार, 4 धावा. अगेन्स्ट टर्न यावेळेला मात्र चेंडूला खेळलं, परंतु आपण पाहिलं तर झेलची संधी निर्माण झाली होती, परंतु ती संधी मात्र हुकली आणि 4 धावा मिळाल्या. या चौकाराच्या साहाय्याने मंगलमूर्ती विराथन या संघाची धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 44. पंच मात्र सूचना फिल्डिंग करणाऱ्या टीमला काहीतरी करतायत, तर त्याचं पालन मात्र प्रत्येकानं करणं हे अनिवार्य आहे. 2.3 षटकांचा खेळ झालेला आहे. धाव संख्या आपण आता पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 44. 15 चेंडू बाकी आहेत आणि धावा अजूनही बनवायच्या 41. 15 बॉल आणि 41 हे इक्वेशन पहिला स्लिप फर्स्ट स्लिपला आपण पाहतोय तैनात केलं गेलंय. पाहूया षटकातील पुढचा बॉल. ते मात्र अगदी चांगला चेंडू होता. फुलर लेनचा मारा केला, फलंदाजाने मात्र पिक केलं. वाडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जातोय. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि तितक्या तत्परतेने या 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 46 धावा. ओहो हो, अगदी चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर वळण पाहायला मिळालं. फ्लाइट देखील होती. अगदी चांगली शैली नयनची देखील पाहायला मिळते. एक्सपेन्सिव्ह थोडे नयन ठरले या ओव्हरमध्ये, परंतु कमबॅक करताना जरूर दिसले. पुन्हा एकदा धीम्या गतीचा प्रयत्न केला. फर्स्ट स्लिपचे क्षेत्ररक्षक तिथे पुढे आले चेंडूला उचलण्यासाठी. एक धाव घेतले. फेकी चांगली होती, कलेक्शन खराब आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना दोन्ही फलंदाज दिसलेत आणि या 2 धावांनी आपण पाहतोय तर षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर मंगलमूर्ती विराथन या संघाची धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 48 धावा. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 37 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू. बघा वेळेची मर्यादा ही प्रत्येक संघाकरिता आहे, तेव्हा आम्ही विनंती करतोय जागमाता रावळे टीम, नो मोर टीम मीटिंग. जास्त चर्चा विचार विनिमय करण्यात वेळ व्यतीत करू नका. बारा चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू आणि बनवायचे आहेत मंगलमूर्ती विराथन या संघाला. 37 धावा अजूनही. ही ओव्हर आता जर आपण पाहिलं या सामन्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा फलंदाजांना धावा बनवायच्या आहेत. सरासरी जर आपण पाहिली तर जवळजवळ 18ची सरासरी 18.5 सरासरीने मात्र फलंदाजी करावी लागेल आणि ती क्षमता नयनमध्ये आहे. पाहूया आता कशा प्रकारे काय रणनीती काय स्ट्रॅटेजी गोलंदाजी करणाऱ्या संघाची असेल किंवा फलंदाजांची असेल. रावळे टीम पुन्हा एकदा मी विनंती करतो निहिल जास्त वेळ व्यतीत करू नका. काइंड अँड हंबल रिक्वेस्ट. षटक क्रमांक 4 हार्दिक घेऊन येतोय तयार. ते मात्र पहिलाच बॉल आपण पाहतोय स्विच हिटचा अँगल फलंदाजानं बनवला होता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. आता येणारा प्रत्येक डॉट बॉल प्रेशर दडपण घेऊन येताना दिसतोय मंगलमूर्ती विराथन या संघावर, कारण की चेंडू आता 11 बाकी आहेत आणि 11 बॉल मध्ये बनवायचे आहेत अजूनही 37.
इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि जीत तिथे होते. कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये, अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन गॉन. स्वागत आहे यंगस्टार चषक 2025 माकणे. अतिशय सुंदर असं क्रिकेट आपल्याला गेले 4 दिवस पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं आणि उद्याचा दिवस स्पेशल डे, अंतिम दिवस, फायनल डे या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 40+ गट उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर मेगा फायनल अंतिम लढत देखील या चषकावरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल. षटकातील तिसरा बॉल, इथे मात्र पुन्हा एकदा बीट केलं जाते फलंदाजाला. कमालीची गोलंदाजी ही आतापर्यंत पाहायला मिळते. 99 धर्मेश दाखल झालेले आहेत क्रीजवरती. आता चेंडू बाकी आहेत 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. शेखर केणी आम्हाला दर्शवत आहेत स्कोर कार्डवरती रंगसंगती जी आहे ती पाहायला मिळते. अगदी चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु चेंडू जातोय अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. कॅन्डी, अगदी चांगला वाद्यवृंद हा लाभलाय. इथे जर आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे मंगलमूर्ती विराथन या संघाची. धाव फलकावरती 54, 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, मैदानी लगत चेंडू जातोय, मिड ऑन रिजन मध्ये जातोय चेंडू. जीत तिथे आहेत आणि आपण पाहतोय तर एक रन तिथे पाहायला मिळते. एका धावेच्या साहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 55, 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत 30. 7 चेंडू आणि 30 धावांची गरज. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी वरच्या भागामध्ये लागलेला. विकेट कीपर चेंडू खाली. येस, इट इज गॉन. संख्या आपण पाहतोय मंगलमूर्ती विराथन या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 55. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 30चं इक्वेशन समोर आहे. 5 षटकार इथे मात्र पोटावे लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. आता पाहूया फलंदाज जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती आहे धर्मेश. 5 षटकार टुकावे लागतील. शेवटचं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय निहिल केणी. पहिला बॉल अगदी वेगामध्ये भन्नाट वेग पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवरती. इरादे तर निहिलने स्पष्ट केले की मी इतक्या सहजासहजी तुम्हाला षटकार मारू देणार नाहीत, परंतु हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कारण की अनिकेत हरवटेला आपण पाहिलंय 36 धावांची गरज होती, 6 षटकार त्याने ठोकले. अगदी चांगला बॉल होता. या बॉलला मात्र फक्त दिशा दिली, प्लेड ऑन केलं आणि 1 रन तिथे पाहायला मिळाली आहे. आणि या एका धावेच्या साहाय्याने आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 56 धावा, 56 रन्स. 4 बॉल आणि 29 धावांची गरज इथे आहे. इथे जवळजवळ जागमाता रावळे या संघानं या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवली आहे, परंतु पाहूया शेवटच्या क्षणापर्यंत आपण अजूनही भाकीत करू शकत नाही आहोत.
ते मात्र बॅटची कडा विकेट किपरच्या हातामध्ये. येस, इट इज गॉन, फॉल ऑफ विकेट. एकूण 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 29 कारण 99 दाखल झालेले आहेत. अगदी चांगला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. विजय निश्चिती ही जरूर पाहायला मिळते. जागमाता रावळे या संघाची 2 बॉल आणि 29. इथे मात्र पिक केलाय, चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक बनलेत. षटकार, 6 धावा. शेवटचा बॉल आणि ते आपण पाहिलं तर विजय निश्चिती या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते जागमाता रावळे या संघाची. उज्ज्वल संघ मथाणे.